आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा आजपासून सुरू होते। विविध मतदारसंघातील शेतकरी नागरिकांशी संवाद साधण्याचा हा दौरा आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। वर्णित येतात तर समोर लढण्याची तयारी करा, असं आव्हानही त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला दिलं आहे। आगामी 2024च्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। एकंदरीतच जाहिरात नाही निघाली तर हे जर कार्यक्रम जे आहेत ते ठप्प होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। कुठची 75,000 नोकरींची जाहिरात नाही, हे जरा माहिती घेऊन आम्ही बोलू। त्यासोबत मोहन भागवत म्हणतायत पण एक बघा, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती किती निघाल्यात आणि त्याच्यातून जेवढ्या घोषणा झाल्यात त्याच्यातून अर्ध्या तरी घोषणा पूर्ण झाल्यात का महाराष्ट्र सरकारच्या, हा विचार करण्याचा गरज आहे। मोहन भागवत म्हणतात की धर्माची निर्मिती ही पंडितांनी केली आहे, देवांनी केली नाही। त्याचा अर्थ काय घ्यायचा? कारण मी त्यांच्यावर कधी बोलत नाही, अजून मी ते वाचलं नाही माझ्या सरकारच्या में जब आपने चैलेंज किया कि सबको हिम्मत है तो वही लड़के दिखाएं, उस पर डाइवर्ट किया जा रहा है। आपको दूसरी विधानसभाओं के बारे में बोला जा रहा है, आप यहाँ से आके दिए नहीं। 40 लोगों ने जहाँ से भी इस्तीफा दो, चलो पूरे महाराष्ट्र में चुनाव लीजिए, लेकिन एक ही बात है कि अगर इतने ही कहना था कि लड़ने की तैयारी नहीं है या हिम्मत नहीं है तो साफ तौर पे बता देते। पूरे सोशल मीडिया को, भाजपा को एक्टिवेट करने की क्या जरूरत थी? अकेले आप जाहिरात निघालेली नाही। आगामी तर आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे आणि दरम्यान त्यांनी विविध विषयांवर भाष्य देखील केलेलं आहे। विविध मतदारसंघातील शेतकरी नागरिकांशी संवाद साधण्याचा हा दौरा असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। आणि आता थेट जाणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतात।